दिंडोरीमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसतंय. कारण दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून जे.पी. गावित निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. जे.पी. गावित यांनी आज उमेदवारी अर्ज घेतलाय. दिंडोरीची जागा माकपला सोडण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र शरद पवार गटाकडून भास्कर बगरेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या गावितांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे. माकपतर्फे जे.पी. गावित यांनी अर्ज विकत घेतलेला आहे. नुकताच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून अर्ज विकत घेतला. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. आपलाच महाविकास आघाडीचा उमेदवार उभा असताना आपण उभा राहण्याची का वेळ आलेली? नाही, ही जागा आम्ही पूर्वीपासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडावी अशा प्रकारचा आमचा पहिल्यापासून आग्रह होता आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये पक्षाचं पण काम आहे, लोकांमध्ये काम आम्ही केलेलं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न बरेचशा प्रश्नाला हात लावलेला आहे आम्ही आणि त्याच्यातले काही थोडेफार आम्ही सोडवलेले पण आहेत आणि शेतकऱ्यांमध्ये आमचा परिचय पण आहे आणि त्यामुळं आम्हाला खात्री आहे की ह्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये जनता आम्हाला आमच्या पाठीशी राहील. जे.पी. गावित यांच्या उमेदवारीमुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा ट्विस्ट आला आहे. ही लढत आता तिहेरी होणार आहे आणि याचा फायदा कदाचित भारती पवार यांना होऊ शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक.